नमस्कार मंडळी. नवा दिवस नवी घडामोड. घडणाऱ्या समोर येणाऱ्या सगळ्याच घटना या गंभीर आहेत. काल दिवसभर म्हणजेच बुधवारी दिवसभर आपण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला वाल्मिक कराड याच्याविषयीच्या घडामोडी बघत होतो. त्याचे अपडेट बघत होतो. त्याला केज कोर्ट मग बीड कोर्ट या ठिकाणी नेलं गेलं त्याविषयी जाणून घेत होतो. आज सकाळी गुरुवारी सकाळी एक महत्त्वाची घडामोड घडली. ती म्हणजे सैफ अली खान, अभिनेता सैफ अली खान, ज्याला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे, असा अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला. सुरुवातीला तर चोरीच्या घटनेनं चोर घरात घुसला आणि त्यानं वार केले, झटापट झाली अशीच बातमी येत होती. पण नंतर 6 वार जेव्हा त्याच्यावर झाले, एका धारधार शस्त्रानं त्याच्यावर जेव्हा हल्ला झाला, अशा गोष्टी समोर यायला लागल्या, तेव्हा मात्र हा नक्की चोरीचा उद्देश होता की हल्ल्याचा उद्देश होता, असे प्रश्न पडायला सुरुवात झालेली आहे. आता एक एक अपडेट सकाळी 9 वाजल्यापासून 12-12:30 पर्यंतची काय या प्रकरणातली घडलेली आहे त्याच्यावर आपण नजर टाकणार आहोत. न्यूज 18 लोकमतचे 3-4 प्रतिनिधी सलग या बातमीवर लक्ष ठेवून आहेत आणि घाईघाईने तुमच्यापर्यंत बातमी पोहोचू नये, अचूक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी, हाच न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, कृष्णा औटी, उदय जाधव, स्नेहा या सगळेजण या बातमीवर नजर ठेवून आहेत. महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे साधारणपणे 8 ते 9च्या दरम्यान की अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झालेला आहे. त्याच्या घरी हल्ला झालेला आहे, चोरीच्या उद्देशानं हल्ला झालेला आहे अशी माहिती समोर येत होती. एकच व्यक्ती असावा आणि त्याच्या हातात चाकू होता, त्याने त्या सैफ अली खानवर वार केला एवढंच फक्त कळत होतं. लीलावती रुग्णालयात सैफ अली खानला दाखल करण्यात आलं. त्याच्या मानेवर आणि पाठीवर वार झाले तेवढेच कळत होतं. पण या 3-4 तासांमध्ये खूप काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. एकतर पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हा अनोळखी व्यक्ती नसावा, कदाचित हा तोंड ओळख असलेला किंवा ओळखीचा व्यक्ती असावा, तो त्या इमारतीमध्ये वारंवार आला गेलेला असावा, इमारतीतल्या काही लोकांशी त्याचे संवाद असावेत, त्याची ओळख असावी, म्हणूनच तो त्या इमारतीमध्ये रात्री दबा धरून बसलेला असावा आणि आज पहाटे 2-3च्या दरम्यान त्याने हा हल्ला केला. आता हा हल्ला त्याने चोरीच्या उद्देशानं केला का, तर तसं प्रथमदर्शनी तरी सैफ अली खानच्या घरामध्ये काही आढळून आलेलं नाहीये. जर हा हल्ला असेल तर तो हल्ला कोणत्या उद्देशाने केला, एकहून अधिक व्यक्ती असावेत असाही संशय आहे, किंवा त्या एका व्यक्तीचे ज्याने हल्ला केला त्याचे सुरक्षा रक्षक किंवा घरातले काम करणारे किंवा इमारतीत काम करणारे अशा कोणाशी काही संबंध होता का, त्यांनी मदत केली का, असाही तपास सुरू आहे. सैफ अली खानवर धारधार शस्त्रानं 6 वार झाले, त्यातले 2 वार हे गंभीर स्वरूपाचे आहेत. एक जो मानेवर वार झाला होता, जर तो थोडासा मानेवरचा वार चुकला असता तर गळ्यापर्यंत तो वार आला असता आणि मग परिस्थिती गंभीर होती. पण हा जो मानेवर झालेला वार आहे तिथे शस्त्रक्रिया करावी लागलेली आहे आणि ते जे धारधार शस्त्र होतं, आता ते छोटं होतं मोठं होतं, तो चाकू होता का नेमकं किती मोठं वेपन होतं ते समजलेलं नाही, पण ते धारधार शस्त्र होतं आणि ते सैफ अली खानच्या पाठीत घुसलं. ते लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्या पाठीतून काढण्यात आलं अशी ही माहिती समोर आली आहे. म्हणजे आता जर ते पाठीतून काढण्यात आलेलं असेल धारधार शस्त्र, तर तिथे सुद्धा सैफ अली खानला टाके घालावे लागलेले असतील. मेडिकल बुलेटिन समोर येईल आणि त्यातून हे स्पष्ट होईलच. पण लीलावती रुग्णालयातले सूत्र असतील, आमच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेली माहिती असेल, त्या तिथल्या सगळ्यांकडून जे माहिती घेता ते असेल, या सगळ्यांकडून जी माहिती येते ती अशी आहे की पहाटे 2 ते 3च्या दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाला. तो हल्ला आधी असं कळलं की चोरीच्या उद्देशानं होतं, पण नंतर असं समोर तरी येतंय की तो जीवघेणा हल्ला होता. 6 वार सैफ अली खानवर झालेले आहेत आणि त्यातले 2 वार गंभीर स्वरूपाचे होते. सैफ अली खानची वांद्र्याला सद्गुरू नावाची इमारत आहे आणि या सद्गुरू नावाच्या इमारतीतल्या 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहतो. सैफ अली खानचे स्वतःचे बॉडीगार्ड्स आहेत, पोलिसांची सुरक्षा आहे या इमारतीला, स्वतः सिक्युरिटी गार्ड्स इमारतीचे तिथे असतात, त्याचे केअरटेकर्स त्याच्या घरामध्ये होते आणि असं सगळं असताना सुद्धा
सैफ अली खान आणि त्याची झटापट होते. ही झटापट काही काळ झालेली असणार, ती एखाद दुसऱ्या मिनिटाची झटापट नसणार, ती काही काळ झालेली असणार, कारण त्याच्यावर 6 वार झालेले आहेत, त्यातले 2 वार गंभीर आहेत. सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यासंदर्भात पोलिसांच्या 7 टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्या 7 टीमवर वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांचे चौकशी सुरू झालेली आहे. विरोधक खूप गंभीर आरोप करतायत. विरोधकांचे हे आरोप आहेत की कायदा सुव्यवस्था मुंबईतली ढासळलेली आहे. जर सैफ अली खानवर हल्ला होऊ शकतो तर सामान्यांची काय गती, आणि आता सामान्यांना सुद्धा घराबाहेर पडणं मुश्किल होईल. सामान्य घरात सुद्धा आता सुरक्षित राहणार नाहीत. जर अभिनेते सेलिब्रिटी सुद्धा सुरक्षित नसतील स्वतःच्या घरी, तर अशा या विरोधकांच्या प्रतिक्रिया आहेत. पण ही गंभीर बाब आहे की एका अभिनेत्याच्या घरामध्ये इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो. त्यामुळे पोलीस या प्रकरणाच्या तळाशी मुळाशी जातीलच. या व्यतिरिक्तचे अजून काही अपडेट्स असे आहेत की सैफ अली खान याच्यावर जर हल्ला झाला असेल तर तो सुनियोजित हल्ला होता का, एकापेक्षा अधिक व्यक्तींनी तो हल्ला केलेला आहे का, आणि जर एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील तर या व्यक्तीला हल्ला केला त्या व्यक्तीला कुणी मदत केली, तो अनोळखी नव्हता असं प्रथमदर्शनी कळतंय, तर मग ओळखीच्या व्यक्तींपैकी तो कुणी हल्ला केला. मागच्या काही दिवसांचं सीसीटीव्ही बघितलं जात आहे. काल रात्रीपासूनचं सीसीटीव्ही ताब्यात घेतलं गेलेलं आहे. फक्त इमारतीतलं सीसीटीव्ही नव्हे, त्याच्या घरातलं सीसीटीव्ही, इमारतीतलं एंट्री एक्झिट पॉईंटचं सीसीटीव्ही, आजूबाजूच्या इमारतींचं रस्त्यावरचं सीसीटीव्ही, हे सगळं पोलीस यंत्रणा तपासते आहे आणि त्याकरताच या 7 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अशी माहिती समोर येते की जे काळवीट शिकार प्रकरण होतं त्याचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जो जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केलाय की त्याने त्याच्या एका मुलाचं नाव, 2 मुलं आहेत आणि त्याच्यातल्या एकाचं नाव तैमूर, एकाचं नाव जहांगीर, तर हा जो तैमूर आहे त्या तैमूरच्या नावावरून खूप गहजब आणि गदारोळ झालेला होता. तर याच अनुषंगाने दुःख ठेवून, राग मनात ठेवून हा हल्ला झालेला आहे का. तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बिष्णोई गँगचा याच्याशी काही संबंध असू शकतं का. आता असं का विचारलं जातंय तर सलमान खानच्या घरावर अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे, त्याला धमकी आलेली आहे. सगळे जे मोठे सेलिब्रिटी आहेत त्यापैकी काहींना धमकी आलेली आहे. बाबा सिद्दीकींची हत्या झाली, ती पण बिष्णोई गँगनं केली असा सुद्धा एक सुरू म्हटलं. आणि अशा सगळ्या ज्या घडामोडी मागच्या काही काळात घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर बिष्णोई टोळीचा या हल्ल्यामध्ये काही सहभाग आहे का हे सुद्धा तपासलं जाणार आहे. हे सगळे जर तरचे जरी विषय असले तरी ही घटना गंभीर आहे. आपण अनेकदा महाराष्ट्रातलं सगळ्यात सुरक्षित शहर कुठलं तर मुंबई शहर असं म्हणतो आणि गृह विभाग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे. असं असताना मुख्यमंत्र्यांवर सुद्धा टीका केली जाते. अंगुली निर्देश त्यांच्यावर, त्यांच्या नेतृत्वावर, गृह विभागावर केला जातो आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिमा सुद्धा डागाळली जाऊ शकते. त्यामुळे या सगळ्याचा तपास वेगवान पद्धतीनं होईल. पण आत्तापर्यंत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातले जे काही अपडेट येत आहेत ते हेच आहेत की चोरीच्या उद्देशानं फक्त हा हल्ला झाला नसावा, काही वेगळं कारण असेल तर त्याच्या मुळाशी पोलीस जाणार आहेत. 6 वार त्याच्यावर झालेले आहेत, त्यातले 2 वार गंभीर स्वरूपाचे आहेत, मानेवरचा आणि पाठीवरचा. पाठीवर जो वार करण्यात आलेला होता तो तिथे शस्त्र होतं, ते धारधार शस्त्र काढून टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यावर जो पाठीवर जो हाल झालेला आहे त्यानंतर जो पळून गेलेला आहे तर तो जो पाठीवरचा वार होता तिथून ते शस्त्र काढून टाकण्याला आहे, शस्त्र किंवा शस्त्राचा तुकडा काढून टाकण्यात आलेला आहे. जे लीलावती रुग्णालयातून मेडिकल बुलेटिन निघेल त्यातून ही अपडेट समोर येऊ शकेल. पोलीसही या सगळ्या संदर्भातली दिवसभरातली तपासातली गती काय आहे ते पत्रकार परिषद घेऊन कदाचित सांगतील, कारण पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत अभिनेता सैफ अली खान, आणि अभिनेता सैफ अली खान याच्यावर जर असा जीवघेणा हल्ला झालेला असेल तर तो चोरीच्या उद्देशानं होता, जीवघेणा हल्ला होता, पूर्वनियोजित कट होता का, चोरीच्या उद्देशानं तो व्यक्ती आत घुसला होता आणि मग आयत्या वेळेला घडलेली झटापट होती. हे सगळं आज दिवसभरातलं सगळं अपडेट पोलीस कदाचित सांगू शकतील.
जी अजून एक माहिती आमचे प्रतिनिधी विजय यांच्या माध्यमातून समोर येते ती अशी की साधारणपणे 2 ते 3च्या दरम्यान घटना अशी घडली की जहांगीर या त्याच्या सैफ अली खानच्या एका मुलाच्या बेडरूममध्ये हा दबा धरून बसलेला होता. लीमा यांना कोणीतरी एक अज्ञात इसम जहांगीरच्या रूममध्ये आहे असं थोडंसं लक्षात आलं आणि लीमा या त्यांच्या घरातल्या केअरटेकर आहेत. एरियामा असं त्यांचं नाव आहे. त्यांना लीमा संबोधतात. तर लीमा यांच्या लक्षात आलं की आपल्या घरात जहांगीरच्या रूममध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्ती दिसतोय आणि मग त्यांनी आरडाओरड सुरू केली. आरडाओरड करताना सैफ अली खान आधी बाहेर आला आणि मग तो जहांगीरच्या बेडरूममध्ये जेव्हा गेला तेव्हा तिथं या अज्ञात व्यक्तीने जो दबा धरून बसलेला होता त्यांना हल्ला केला. आता ही सगळी प्राथमिक माहिती मिळते आणि ही सूत्रांकडून आलेली, पोलिसांच्या सूत्रांकडून कळलेली, त्याचबरोबर तिथल्या केअरटेकर्सकडून कळलेली जी माहिती आहे ती समोर येते. आता या प्रत्येक समोर आलेल्या घडामोडीचं एकमेकांशी लिंक लावलं जाईल. त्यामध्ये काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय नुसती रुमर आहे, हे सगळं तपासलं जाईल आणि मग कुठल्या तरी निष्कर्षाप्रत पोलीस येतील. पण ही गंभीर बाब आहे आणि याने अनेक प्रश्न नक्कीच उपस्थित होतात की जर एखादा अभिनेता त्याच्याच घरामध्ये सुरक्षित नसेल तर मग सर्वसामान्यांचं काय. अर्थात अशा सगळ्या घडामोडी सैफ अली खानच्या या हल्ल्यासंदर्भात त्या घडामोडी असोत किंवा इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी न्यूज 18 लोकमतवर, टी व्हीवर सुद्धा आणि वेबसाईटवर सुद्धा तुम्ही पाहत राहणार आहात. त्यामुळे आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. अजून काही व्हिडिओज आपल्याला अपेक्षित असतील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ही जी सैफ अली खान संदर्भातली बातमी आहे त्याच्याविषयीचे काही अपडेट तुमच्याकडे असतील तर तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की द्या.